या ठिकाणी जे आपला तरसोद ते फागणे रस्ता आहे त्याच्यावरचा जो पुलाचं भराव खचलेला आहे, आज तो निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. त्याच्या विरोधात संबंधित ठेकेदारावरती आणि जे कोणी त्याच्यावरती अधिकारी असतील त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे आणि जो कोणी ठेकेदार असेल त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावं. त्याचं कारण असं आहे की आजच्या आपल्या 100 वर्ष झाली आपली मागे जर पाहिली तर 106 वर्षापूर्वीची इमारत आहे आणि ह्या इमारतीला आजही तडा नाही. परंतु आपल्या या सरकारने मागच्या 1 वर्षापूर्वीच तो पुलाचं काम केलं आणि असे अनेक प्रकारचे पूल या ठिकाणी खचत आहेत. तरी असले जे ठेकेदार, निकृष्ट काम करणारे जे ठेकेदार असतील यांना काळ्या यादीत टाकण्यात यावं आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात यावे, आशयाचं या ठिकाणी आम्ही कलेक्टर महोदयांना आजच्या तारखेला निवेदन दिलेलं आहे. या संबंधित गुलाबराव पाटील असतील किंवा गिरीश भाऊ असतील यांनी त्याच्यावर कारवाई करण्याचे सुद्धा सांगितलेले आहे. आता 2 दिवस अगोदर त्याच्यावर काय? शेवटी कसं आहे माहिती का, ज्या टायमाला काम सुरू होतं तेव्हा तुमचं नियंत्रण होतं का संबंधित कामावरती, आणि आज तुमचं अपयश झाकण्यासाठी आज तुम्ही तिकडे गेलात. काय कारवाई होणार आहे मला एक तुम्ही सांगा. कारवाई व्हायची तर त्याच दिवशी गुन्हे दाखल व्हायला होते. त्या दिवशी का नाही गुन्हे दाखल झाले? तुमचंच अपयश आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं अपयश झाकण्यासाठी त्या ठिकाणी गेलेत. हे चुकीचं आहे, दुर्दैवाचा भाग आहे हा. आज आम्ही जळगाव जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संयुक्तरित्या निवेदन दिलं. आपण मागील हप्त्यामध्ये बघितलंच, पारधी बायपास हा जो हायवे आहे, हा हायवे खचला 1 वर्षाच्या आत. मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की मागच्याच हप्त्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय, त्याचप्रमाणे गिरीश भाऊ महाजन हे मंत्री महोदय, खासदार स्मिताताई वाघ व त्या प्रकार बाकीचे आमदार हे मागच्या हप्त्यामध्ये फोटो सेशनसाठी तिथे गेलेले होते. त्यांनी फोटोशूट केले आणि त्यांनी सांगितलं की जे संबंधित ठेकेदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पण मला असं सांगायचं आहे, जर तुम्हाला गुन्हे दाखल करायचेच आहे तर त्याच दिवशी का नाही केले? आणि जर गुन्हा दाखल करायचा आहे तर कोणत्या दिवशी गुन्हा दाखल करायचा आहे, काय कारवाई करायचं आहे? तुम्ही गुन्हे दाखल करायची तारीख डिक्लेअर करा. आम्ही मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत येऊ. आम्ही मागे नाही येणार, कारण की आमच्यासाठी जनता ही सर्वप्रिय आहे आणि ठाकरे घराणं हे जनतेला म्हणजे 80% समाजकारण 20% राजकारण करतं. पण हे महायुतीचं दडभद्री सरकार, हे नपुसक सरकार हे जनतेच्या मरणाची वाट पाहत आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. म्हणून आज आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदन दिलेलं आहे. येत्या 8 दिवसाच्या आत जर यांनी याच्यावर कारवाई नाही केली तर सर्वात मोठं जन आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही. हो, गिरीश महाजन यांनी म्हणे गडकरी साहेबांकडे मी याची तक्रार करेन म्हणे, असं सांगितलं. अहो, मला सांगायचं आहे, खालून वरून सरकार त्यांचंच आहे. हे जरी काम एखाद्या ठेकेदाराला दिलेलं असलं तरी त्यांच्या मर्जीशिवाय, त्यांना विचारल्याशिवाय हे काम दिलेलंच नाही. म्हणून गिरीश भाऊ महाजन हे स्वतःला संकटमोचक म्हणतात, पण मला असं म्हणायचं आहे की गिरीश भाऊ महाजन हे जळगाव जिल्ह्याचा हा शनी आहे. म्हणून हे शनीचं संकट जर दूर करायचं असेल तर येत्या निवडणुकीमध्ये आम्ही मनसे स्टाईल आणि शिवसेना स्टाईल त्यांना लोकशाही मार्गाने आम्ही इसका दाखवू. या ठिकाणी कारण की कॉन्ट्रॅक्टर सुद्धा दबक्या आवाजामध्ये पडद्याच्या आड असं सांगतात की हे जेव्हा काम आम्ही सुरू केलं, काम सुरू करत असताना यांनी आमच्याकडनं काही प्रमाणामध्ये कमिशन घेतलं. त्या कमिशनच्या भीतीपोटी ते कारवाई करतात किंवा गुन्हा दाखल असं सांगतायत. म्हणून हे कुठेतरी थांबायला पाहिजे. शेवटी जनतेचा पैसा आहे, आमचा सर्वसामान्याचा हा टॅक्सचा पैसा आहे. याचा कुठेतरी उपयोग चांगल्या गोष्टीमध्ये व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही आज हे निवेदन दिलं. आमदार असो, खासदार असो, गिरीश महाजन असो, स्मिताताई असो, या ठिकाणी जेव्हा पाहणी केली त्या पाहणीमध्ये त्यांनी असंही सांगितलं की आम्ही तत्काल गुन्हे दाखल करून घेऊ. आता गुन्हा दाखल झालेला नाहीये, परंतु आज तुम्हाला काय वाटतं, स्टंटबाज होतात? हा स्टंटबाज तर होतात, पण हे जे दिवस जे लांब जात आहे 7-8 दिवस, हे वाटाघाटीचे दिवस आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, संबंधित कंपनी याच्यामध्ये जर त्यांची वाटाघाटी व्यवस्थित तिथे नाही झाली तर मग ते गुन्हे दाखल करतील. जर वाटाघाटी व्यवस्थित झाली कमिशनबाजमध्ये तर गुन्हे दाखल होणार नाही. पण आम्ही ठाकरेंचे सैनिक, मनसे आणि शिवसेनेवाले आम्ही कधी शांत बसणार नाही. या जळगाव जिल्ह्याला भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
बायपास हा बंद झाल्यापासून सगळी वर्दळ ही शहरातून जाते आणि कालच या ठिकाणी मोठा अपघात झालेला आहे. एक महिला या ठिकाणी ठार झालेली आहे. अहो, या महायुती सरकारच्या सत्ताधारीतील हे जे जळगाव जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आहे यांना लाजा वाटायला पाहिजे. यांच्या दडबदरीपणामुळे, यांच्या नपुसकपणामुळे एक महिला आणि एक पुरुष यांनी आपला जीव गमवावा लागलाय. 2 कुटुंब उद्ध्वस्त झाले. कशासाठी? फक्त यांच्या कमिशनासाठी. अरे यांना काय, आता तोंडामध्ये आता शब्द मी आवरून घेतो, पण यांनी जर कमिशन घेतलंच नसतं तर ठेकेदाराने एकदम व्यवस्थित काम केलं असतं. अरे सुधरा रे, तुम्ही सुधरा. तुम्ही जर बाळासाहेब ठाकरेंच्या याच्यामध्ये राहिले असते ना, यांना आम्ही टिंबर लाता मारून यांना परेशान करून टाकलं असतं. या संदर्भात ते सदस्य म्हणून शिवसेनेचे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे का आपण? 100% आम्ही करणार. जसं मुकुंद भाऊनी सांगितलं, आम्ही सर्वजण मिळून सर्व मनुष्यवधाचा गुन्हा आपण दाखल करू. आणि हे जे संबंधित ठेकेदार आहे, संबंधित अधिकारी आहे, यांचं वेतन पण रोखलं जायला पाहिजे आणि यांचं पेन्शन पण थांबायला पाहिजे. कारण की जोपर्यंत हे थांबणार नाही तोपर्यंत हे सत्र चालूच राहील, असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं. आणि कसं आहे माहिती आहे का, जर समजा संबंधित मंत्र्याने नैतिकता म्हणून आता तरी राजीनामा द्यायला पाहिजे. 100%. आलं का लक्षात? प्रमुख मागणी आमची ही पण आहे. कारण काय झालं की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असे पूल खचत आहेत, त्याची त्यांना अपयश म्हणून, नैतिकता म्हणून जर थोडीशी काही असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सर्वांना जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थाने आताच पत्रकार बंधूंनी काही प्रश्न विचारले, त्याच्यावरती फक्त तुम्हाला एक आठवण करून देतो. कालचा जो पाहणी दौरा होता तो असा होता की तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. खालून वरपर्यंत सत्ता तुमची, सर्व ठेकेदार तुम्ही, एजन्सींना कामं देणारे तुम्ही, आणि तुम्हीच आश्वासन काय द्यायचे की आम्ही संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल करू. कधी करू? त्याच्यासाठी काही एखादा GR काढावा लागेल का, किंवा एखादा भविष्यवाणी बघा, कारण ते भविष्यावर चालणार आहे. जे पक्ष फोडण्यात व्यस्त आहे, ऑपरेशन टायगरच्या नावाखाली लोकांना, जनतेला वेठीस धरणारे आहे. आणि खऱ्या अर्थाने ह्या पत्रकार बंधूंना तुम्हाला खऱ्या अर्थाने धन्यवाद द्यायचे. हे जे एवढं मोठं जे कांड उघडकीस आलं ना, याच्यात सर्वात मोठा सिंहाचा वाटा या पत्रकार बंधूंचा आहे. जर यांनी ह्या त्या टायमाला लाईव्ह केलं नसतं तर आजपर्यंत हे झोपलेलं प्रशासन जागीच झालं नसतं. आणि हे जे कालच्या दिवशी जे 2 अपघात झाले, माझी आपल्या माध्यमातून डायरेक्ट मागणी आहे, जे लोक अपघातात वारलेले आहे त्यांना आर्थिक मदत या शासनाने त्वरित द्यावी. नाही तर आता यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ठाकरे ब्रँडच्या वतीने, ठाकरे पद्धतीने येथे ठाकरे शैलीत मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. पण सांगताना परत एकदा सांगेन, ज्यांचा राजीनामा घेण्याची यांनी शब्द दिलेला आहे त्यांचा राजीनामा, आणि येत्या 8 दिवसामध्ये संबंधित ठेकेदार हा ब्लॅकलिस्ट झालाच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. गुलाब असे बोलले मी त्याला जेलमध्ये टाकू. जेलमध्ये टाकू. आम्हाला अपेक्षा आहे की आपलं एक ते काळी शिंगाडे काढणारे मंत्री आज मंत्रिपदावर आहेत, पालकमंत्री आहेत, या जिल्ह्याचे प्रमुख आहेत. यांनी खरोखर संबंधित माणसाला जर जेलमध्ये टाकलं, भाऊंच्या पाळदीला जाऊन मी बुके देऊन सन्मान करीन. मी तुमच्या समोर जाहीर सांगतो, संबंधित माणसाला जेलमध्ये टाकावं गुलाब भाऊंनी. त्यांच्या पाळदीला जाऊन, अधिकारी असेल, ठेकेदार असेल, किंवा कोणी संबंधित जो काही एजन्सीवाला असेल त्याला अटक केली. मी तुम्हाला जाहीर शब्द सांगतो, पाळदीला जाऊन भाऊंचा स्वागत करणार ठाकरे गटाच्या वतीने, मनसे मनसेच्या वतीने.